नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 5 ने एक गुप्त सूचना के आधार पर शांतिनगर थाना क्षेत्र में छापेमारी कर भारी मात्रा में प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाला जब्त किया है। पुलिस को जानकारी मिली थी कि राउत चौक निवासी आरोपी नयन केसरवानी प्रेमनगर इलाके में एक किराए के कमरे में अवैध तरीके से इन प्रतिबंधित पदार्थों का भंडारण कर रहा है। पुलिस ने जब मौके पर दबिश दी तो वहां का नजारा देखकर पुलिस भी दंग रह गए। छापेमारी के दौरान पुलिस ने अलग अलग ब्रांड्स के प्रतिबंधित उत्पाद बरामद किए हैं, जिनकी कुल कीमत 5,04,930 रुपए बताई जा रही है। इसमें मुख्य रूप से शामिल है आर गोल्ड सुगंधित तंबाकू के 105 पैकेट, रिमझिम जाफरानी जर्दा के 100 पैकेट, मानिक चंद गुटखा और पान पराग पान मसाला का भारी स्टॉक जब्त किया है। पुलिस अब इस बात की जांच कर रही है इस अवैध कारोबार के तार और कहां जुड़े हैं और यह माल नागपुर में कहां सप्लाई किया जाना था। आगे की जांच पुलिस कर रही है। क्राईम ब्रँच युनिट 5च्या पथकातील API कदम SC आणि त्यानंतर इतर आमचे अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस ठाणे शांतीनगरच्या हद्दीमध्ये प्रेमनगर या एरियामध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये किंवा त्याच्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या प्रतिबंधित तंबाखू त्याचबरोबर गुटखा आणि इतर पान मसाला हा साठवणूक करून लोकांना विक्री करण्यासाठी ठेवला आहे। त्या माहितीवरून आमचे पथकाने त्या ठिकाणी रेड कारवाई केली असता त्यांना त्या ठिकाणी सुगंधित तंबाखूचे पॅकेट रिमझिम जाफरानी जर्दा त्याचबरोबर मानिकचंद गुटखा आणि इतर तंबाखूचे पॅकेट असे मिळून एकूण 5,04,930 रुपयाचा आम्ही मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहणाऱ्या जो पोझिशन ज्याच्या ताब्यात होतं त्याचं नाव आहे नयन केसरवानी। हा व्यक्तीचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही। पाहिजे आरोपीमध्ये आम्ही त्याचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही पोलीस ठाणे शांतीनगर या ठिकाणी हा 5,04,903 चा प्रतिबंधक तंबाखूचा मुद्देमाल आणि त्याच्याविरुद्ध कलम 123, 274, 275 व 223 भारतीय न्यायसंहिता बरोबर कलम 59 अन्न व औषधे मानद अधिनियम या अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत।